एकीकडे अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं, मात्र दुसरीकडे बँका शेतकऱ्यांना फोन करून ओटीएस अर्थात वन टाइम सेटलमेंट तडजोड करण्यासाठी बँकेमध्ये या, ऑफर 31 मार्च पर्यंत आहे असं सांगत आहेत। यावेळी शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय की मी कर्जमाफीसाठी थांबू की 31 मार्चच्या आतली ओटीएस ची ऑफर स्वीकारू। अशा वेळेस शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं यावर आपण बोलूयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। हे सरकार किती दुटप्प आहे, किती गेंड्याच्या कातडीचं आहे आणि किती कपटी आहे याचा प्रत्येक बाबीमध्ये आम्हाला येतो आहे। एकीकडे कर्जमाफीची घोषणा करायची आणि दुसरीकडे ज्या थकीत शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी देणार आहात त्याच थकीत शेतकऱ्यांना बँकांकडनं फोन लावायचे। त्या बँका त्या शेतकऱ्यांना फोन करतायत, 31 मार्च पर्यंतची ओटीएस ची ऑफर सांगतायत आणि त्या ठिकाणी तुम्ही बँकेमध्ये भेट द्या, तुमच्यावर इतकं कर्ज आहे ते इतक्यामध्ये सेटलमेंट होईल, ते सेटलमेंट करून टाका असं सांगत आहेत। मला सुद्धा काल फोन आला, असंख्य शेतकऱ्यांचे मला फोन आले की त्यांनी ते म्हणतायत बँकांमधून फोन येत आहेत, आम्ही नेमकं काय करावं। आणि मला सुद्धा फोन आला, मी त्या मॅडमला म्हटलं मॅडम बोला काय म्हणता। त्या म्हणतात सर तुमच्यावर कर्ज आहे, ते थकीत आहे, तुम्हाला ओटीएस ची ऑफर आहे, तुम्ही बँकेमध्ये जा, तुमच्या मॅनेजरशी बोला, किती मध्ये तुमचं बसतंय तशी तडजोड करून टाका। मी त्या मॅडमला प्रतिपक्ष प्रश्न केला, म्हटलं मॅडम ज्या ठिकाणी माझ्या राज्याचा मुख्यमंत्री सांगतो आहे की मी 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो आहे, माझं कर्ज त्या ठिकाणी 1.5-2 लाखाच्या आतमध्ये आहे, मी तुमची ओटीएस ची ऑफर का स्वीकारावी, मी ओटीएस का करावं। त्यावेळेस त्या मॅडम म्हणाल्या सर मी माझी ड्युटी करतेय, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा। मी म्हटलं ठीक आहे ताई, तुम्ही फोन ठेवा। आणि त्यानंतर मी स्वतः असा निर्णय घेतलेला आहे की मी ओटीएस करणार नाही, कारण की माझ्या मुख्यमंत्र्यांनी 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आणि मी त्याच्यामध्ये बसणार आहे असं मला सध्या वाटत आहे। मात्र संभ्रम आणि प्रश्नचिन्ह त्याच्यावर कायम आहे, कारण हे मुख्यमंत्री दिलीप वळसे पाटलांनी विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला अर्थसंकल्पीय चर्चेला उत्तर देत असताना की मुख्यमंत्री महोदय शेतकरी संभ्रमामध्ये आहेत, 31 तारीख जवळ येते आहे, बँका फोन करत आहेत, त्यांना तुम्ही स्पष्टता द्या। काय स्पष्टता द्या की तुमची कर्जमाफी किती हजार कोटीची आहे, तुमच्या कर्जमाफीमध्ये कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत, तुमच्या कर्जमाफीसाठी काय अटी आहेत काय शर्ती आहेत काय निकष आहेत हे शेतकऱ्यांना कळू द्या। जर ते शेतकऱ्यांना कळालं तर त्या ठिकाणी जे शेतकरी पात्र आहेत ते कर्जमाफीसाठी थांबतील, जे अपात्र आहेत जे 31 मार्चच्या ओटीएस वन टाइम सेटलमेंट तडजोडीची ऑफर त्या ठिकाणी स्वीकारतील आणि ती ऑफर कंप्लीट करतील। आता मुख्यमंत्री याविषयी शब्द काढायला तयार नाही। मुख्यमंत्री म्हणतात समिती नेमलेली आहे, समिती सांगेल। म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षामध्ये घ्या, कर्जमाफी केली, घोषणा केली कर्जमाफीची, किती निधीची तरतूद नाही, कोण पात्र, अटी शर्ती निकष याबद्दलही सांगायला तयार नाही। मार्च एंडिंग जवळ आलेला आहे, अशा याच्यामध्ये मी माझी भूमिका काय घेतली ती तुम्हाला सांगतो की मी ओटीएस करणार नाही, कारण की माझ्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पात्र अपात्र कोण सांगत नाही, त्याच्यामुळे माझा कर्ज भरण्याचा ओटीएस करण्याचा संबंध येत नाही, मी ते करणार नाही। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या डोक्यामध्ये स्पष्टता यावी असं उदाहरणादाखल मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। मात्र तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, तुमचा निर्णय तुम्ही काय घ्यावा हे मी तुम्हाला सांगायला मी काय अमेरिका किंवा डोनाल्ड ट्रम्प नाहीये। त्यामुळे तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तुमच्या सत्सद विवेक बुद्धीला जो पटेल तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, परंतु तुम्ही काय निर्णय घ्यावा याच्यामध्ये स्पष्टता येण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे। तुम्ही हाच निर्णय घ्यावा किंवा तोच घ्यावा याचं बंधन ज्ञानेश्वर खरात पाटील तुम्हाला घालत नाही। तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडणं, तुम्हाला हुशार करणं, सजग करणं, सचेतन करणं एवढंच काम माझे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी करतो आहे। तर विषय तुमच्या लक्षामध्ये आला आहे। कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी, शेती माती संस्कृतीसाठी, आपल्या शेतकरी बापाच्या न्याय हक्कासाठी आपण लढतो आहे, आपण भांडतो आहे, मुद्दे मांडतो आहे। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तुम्हाला मी जे मत मांडले याविषयी तुमचं मत काय हे कमेंट्स मध्ये नक्की नोंदवा। मी वाट पाहतोय। धन्यवाद।